हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? आज आपण उन्हाळी वाळवणमधील तिसरा प्रकार पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण मिक्स डाळीचे सांडगे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. सांडगे बनवण्यासाठी आपल्याला 2 ग्लास हरभरा डाळ घ्यायची आहे, म्हणजेच ही 1 किलो एवढी हरभरा डाळ आहे. 1 वाटी मसूर डाळ घ्यायची आहे, 1 वाटी मटकीची डाळ घ्यायची आहे, 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे व पाऊण वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. 1 वाटी म्हणजेच पाव किलो एवढी डाळ आहे. या सर्व डाळी आपल्याला मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायच्या आहेत. तसेच आपल्याला काही मसाले लागणार आहेत. 2 ते 3 चमचे ओवा जिऱ्याची पावडर, 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे लाल मिरची पावडर, वाटून घेतलेला लसूण व कोथिंबीर. सर्व डाळी मी मिक्सरवरती जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे डाळी आपल्याला जाडसर वाटून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊ. हळद पावडर, ओवा जिऱ्याची पावडर, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, लसूण पेस्ट व कोथिंबीर. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे. या डाळी आपण जाडसर वाटलेल्या असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जसं जसं पाणी घालाल तसं तसं ही कणी फुलत जाते. हे सांडग्याचं पीठ आपल्याला घट्टसर असंच मळून घ्यायचं आहे. हे सांडग्याचं पीठ आता मळून तयार झालेलं आहे. याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 1 ते 2 तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता, हे पीठ आता छानपैकी मुरलेलं आहे. थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. आता आपण याचे सांडगे घालूया. इथे मी एक कापड ओलं करून अंथरलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सांडगे घालायचे आहेत. तुम्हाला लहान मोठे कसे आवडतात त्या प्रकारे तुम्ही घालू शकता. याचप्रमाणे आपल्याला सर्व पिठाचे सांडगे घालून घ्यायचे आहेत. हे मिक्स डाळीचे सांडगे चवीला खूप छान लागतात. जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा अशा प्रकारे जर तुम्ही सांडगे करून ठेवले तर हे नक्कीच कामी येतील.
व हे सांडगे वर्षभर आरामात टिकतात। इथे मी सर्व सांडगे घातलेले आहेत। आता हे डाळीचे सांडगे आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले मिक्स डाळीचे सांडगे बनवून तयार झालेले आहेत। हे सांडगे मी 2 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून ठेवलेले आहेत। ही सांडग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। कमेंट बॉक्समध्ये कळवायला मला अजिबात विसरू नका। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।